प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. इथल्या भारतीय प्रस्थापित व्यवस्थेने तृतीय पंथीयांना वर्षानुवर्ष माणूसपण नाकारले आहे. शोषण व्यवस्था निर्माण केली आहे. देवाची माणसं म्हणत शतकानुशतकं त्यांचे शोषण केले. समाजाने माणूस म्हणून तृतीय पंथीयांना स्वीकारले नाही. त्यांना हिजडा, छक्का अशा नीच नावाने संबोधले. अशा वेळी मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे वंचित समूहाच्या न्याय अधिकारांसाठी मैदानात उतरतात आणि ज्या तृतीयपंथी समाजाला, ज्या समाजाने वर्षानुवर्ष माणूसपणाचा अधिकार नाकारला, त्या समाजाच्या नाकावर टिचून तृतीयपंथी असणाऱ्या शमीभा पाटील यांना आपल्या पक्षाच्या राज्य कमिटीमध्ये घेऊन सन्मानाचे जीवन मिळवून देतात. इतकेच नव्हे तर आता जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघात थेट विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन सामाजिक न्यायाचा संदेश देऊन उपेक्षितांना बळ देतात, ऊर्जा देतात, शक्ती देतात. आज शमीभा पाटील या तृतीयपंथी उमेदवारांच्या नावाची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. तृतीयपंथी उमेदवार देत सामाजिक न्याय देणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर हेच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय देणारे समतावादी नेते असल्याची जनभावना निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोण आहे शमीभा? श्याम मीना भानुदास पाटील, म्हणजे श्याममधील श, मीनामधील मी आणि भानुदासमधील भा म्हणजे शमीभा. श्याम मीना भानुदास पाटील यांनी आता शमीभा हे नाव धारण केलं आहे. MA असलेल्या उच्च शिक्षित शमीभा यांनी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सक्रिय पदाधिकारी असून वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. पाटील ह्या 2008 सालापासून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून जळगावमध्ये काम करत आले आहेत. या अंतर्गत त्यांनी आदिवासींचे वनहक्क, आरोग्य, रचनात्मक संसाधनाविषयी अनेक संघर्ष मोर्चा काढले, आंदोलनं केली, उपोषणं सुद्धा केले. आदिवासींच्या वनहक्कांबद्दल, आरोग्याबद्दल त्यांनी जनजागृती केली. तर यावल रावेर तालुक्यातील फैजपूर आणि ग्रामीण भागातील झोपडपट्टी पुनर्वसन, रेशन अधिकार कृती समिती, केळी कामगार संघटना, गायरान धारकांचे अधिकार, बेघर हक्क निवारा या संदर्भात शमीभा जन आंदोलनात्मक काम करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत या पाक्षिकांच्या त्या लेखिका आहेत. तसेच प्रशांत दया पवार संपादक असलेल्या बाई माणूस, भारत अब बोल रहा है ह्या महिला केंद्रित मीडिया समूहाच्या पत्रकार म्हणून त्या कार्यरत आहेत. कवयित्री, स्तंभलेखिका, आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक व वक्ता, परखड वक्ता म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची स्वतंत्र अशी ओळख, शैली निर्माण झाली असून प्रकाशजी आंबेडकरांच्या लढ्यातील त्या प्रमुख क्रांती साथी आहेत, समता यात्री आहेत. शमीभा ह्या राज्यातील तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आणि मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी वयाचे 30व्या वर्षी लैंगिक ओळख सार्वजनिक केली होती. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाला एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं. आजही ते काम सुरू आहे. तृतीयपंथीयांचे शिक्षणाचे प्रमाण केवळ 0.3% इतकं अल्प आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या शिक्षण हक्कासाठी त्या लढत आहे. महाविद्यालयीन नाटकांमध्ये सुद्धा शमीभा यांनी महिला पात्राची भारदस्त जबरदस्त भूमिका साकारल्या होत्या. शमीभा या सामाजिक कार्यात अग्रेसर असतानाही शिक्षणाप्रती अतिशय संवेदनशील आहेत. म्हणूनच
PhD सारखी सर्वात मोठी पदवी मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा विषय घेऊन त्या PhD करत आहे. इथे विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे ह्या आधीसुद्धा वंचित बहुजन आघाडीने जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अंजली पाटील या तृतीय पंथीयाला उमेदवारी दिली होती. अंजली पाटील यांच्या उमेदवारीवरून त्यावेळी बराच मोठा गोंधळ देखील झाला होता. मात्र हायकोर्टाने त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिली होती. अंजली पाटील निवडणूक जिंकल्याने त्या आता महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील अधिकृत लिंग ओळखीसहित तृतीयपंथी लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.